योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। मराठा रिजर्वेशन मुतालबे के लिए जिन्हें स्टडी नहीं है ऐसे रहनुमा पैदा हो गए हैं। वजीर छगन भुजबल ने मनोज जरांगे पाटिल पर की तनकीद। बचकानापन ठाकरे ग्रुप कर रहा है, सदर जमहूरिया को मेमोरेंडम देने वाले ये कौन? संजय शिरसाट की उद्धव बाला साहेब ठाकरे ग्रुप पर तनकीद। अब खबरें तफसील से। मराठा रिजर्वेशन के मुतालिबे के लिए जिन्हें स्टडी नहीं है ऐसे रहनुमा पैदा हो गए हैं। एहतजाज के जिन में 2 राय नहीं है, ताहम कानून हाथ में न लें, ये बात खुराक व शहरी फराहमी वजीर छगन भुजबल ने कही है। वो शहर में आए हुए थे। ओबीसी आरक्षण मिळायला सुद्धा तर 2 वर्षात नाही मिळाला। ते पंडित नेहरूंच्या काळापासून प्रयत्न सुरू होते ते व्हीपी सिंग साहेबांपर्यंत, त्याच्यानंतर सुद्धा ते सुप्रीम कोर्टात अडकलं। तर एवढे जे 45, 40, 50 वर्ष जे आहेत आम्हाला, आणि अजूनही लढावं लागतंय, सहजासहजी नाही मिळालं। त्यामुळे तर ठीक आहे, आता तुम्ही काही 5-7 वर्ष 10 वर्षामध्ये काय प्रयत्न करत राहिले पाहिजे, कुठेतरी मार्ग निघेल। पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांची घरं पेटवाल आणि एक प्रकारचं जे आहे असं स्वरूप धारण कराल की राज्यामध्ये की आता जर दिलं नाही तर अख्खं राज्य पेटवून टाकू आणि लोकांना घाबरवून सोडू, हे बरोबर नाही ना। त्याच्यामुळे जे आहे की या राज्यामध्ये इतर समाजाचे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे। मराठा समाजातील लोकांना सुद्धा हे मान्य नाही आहे। मराठा समाजाचे लोक सुद्धा म्हणतात की आम्हाला वेगळं आरक्षण द्या। मराठा समाजाचे सगळे लोक म्हणत नाही की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण द्या, परंतु ज्यांचा अभ्यास नाही असे काही नेते निर्माण झालेले आहेत, ज्यांना आरक्षण कशासाठी आहे हे कळत नाही, ज्यांना असं वाटतं की आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम आहे, ज्यांना असं वाटतं की उद्या आरक्षण मिळालं 100% आपल्या मुलांना जे नोकऱ्या फटाफट लागल्याच 1 महिन्याच्या आत, असं नाही होत। ते ज्यांना समजत नाही ते हे अशा विषयावर जे आहे रान पेटवत आहेत। आंदोलनाबद्दल आमचं काही म्हणणं, आंदोलन करायला पाहिजे, ते करतच असतात सगळे समाज, पण कायदा हातात घेऊन नाही। त्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे, आमचं म्हणणं आहे की आमचं शाबूत ठेवा। आमचं मागणं दुसरं काय नाही, आम्ही फक्त आमचं शाबूत ठेवा एवढं सांगतो। ते आता काय ग्रह खात आहेत आणि ते जे आहेत ते सांभाळणारे लोक जे आहेत ते त्याचा विचार करतील।
परंतु असं नाही की ते करू शकतात आंदोलन आणि ओबीसी काही धडकू शकत नाही मुंबईत, असंही नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जे जे लोक असा विचार करतील एकतर्फी, त्यांना मला पुढे सांगायचं की त्यांनी सुद्धा त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करायला पाहिजे. मग ती एखादी व्यक्ती असेल, एखादा पुढारी असेल किंवा पक्ष असेल. आता मला सांगा, 54% ओबीसी, 20% दलित आदिवासी, 74%, 3% ब्राह्मण तर नक्की, 74%, 77%. मग जैन आहेत, शीख आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, किती टक्के झाले? 80%. राहिले किती? 20%. आता जर 12 कोटी जर लोकसंख्या असेल तर 20% म्हणजे किती झाले? 2.5 कोटी. त्याच्यामध्ये अर्धे कुणबी आहेत की नाही, ते पण उभे, म्हणजे किती झाले? आणि सगळे 1.25 कोटी लोक जे आहेत तर संपूर्ण काम धंदा रोजी रोटी सोडून मुंबईत येणार आहे, त्यांचं म्हणणं आहे. त्याचं बघू, 3 कोटी येत आहेत तर 3 लाख येत आहेत, समजेल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, ते बघतील ना, डिपार्टमेंट आहे ते पाहायला, खाते आहे ते पाहायला, ते पाहतील काय करायचं त्याचं. तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून या संदर्भात. मी नाही, मी ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर उभा आहे. सरकार बिरकार तिकडे, आज इथे मी आलोय ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून आलोय, कार्यकर्ता म्हणून आलोय, आणि सभा घेतोय तो कार्यकर्ता म्हणून. सरकार होतं जे त्यांना विचारायचं, मुख्यमंत्र्यांना विचारायचं, बाकी खूप मंत्री आहेत त्यांना विचारा सरकार काय करायचं. गड़ा राम मंदिर के लिए सदर जमहूरिया को मधु करने पर तर्जुमान संजय शिरसाट ने शिवसेना ठाकरे ग्रुप पर दोबारा तनकीद की है. बचकानापन ठाकरे ग्रुप कर रहा है. सदर जमहूरिया को मेमोरेंडम देने वाले ये कौन, ऐसा सवाल उन्होंने पेश किया. बालिशपणा चालला राजकारणामध्ये, बालिशपणाची किती हद्द असते हे त्यांनी दाखवून दिलं. राष्ट्रपतीला काळाराम मंदिरांचं निमंत्रण देणारं नेमके हे कोण? मुळामध्ये हेच आयुष्यात, मला वाटतं आयुष्यात, संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदा काळाराम मंदिर हे त्यांना माहीत झालं असावं आणि पहिल्यांदा ते स्वतः चालले असावे. नसता याच्यापूर्वी कधी गेलेत त्याचं स्पष्टीकरण त्यांनी निश्चित द्यावं, आम्ही त्याचं स्वागत करू. राष्ट्रपतीला निमंत्रण देणार कोण? राष्ट्रपती स्वतः येतील ना. जेव्हा त्यांना वाटलं तर तुमच्या निमंत्रणाची त्याला गरज नाही, की काळाराम मंदिर ही तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी ही नाही, म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्हाला जायचं, दर्शन घ्यायचं, तो तेवढाच आनंद त्यांनी साजरा केला पाहिजे, एवढी त्यांना माझी विनंती राहील. आणि चंद्रकांत खैरे सुद्धा म्हणाले की 15 तारखेला काही नेत्यांची पदं जाणार आहेत, 2 मंत्र्यांची पदं जातील, एक अब्दुल सत्तार, दुसरे आपले इथलेच मंत्री आहेत, त्यांचं नाव नाही घेतलं. आता हे ज्यांनी ज्यांनी भाकीत केले त्यांना तो प्रश्न विचारा, परंतु आता राजकीय घडामोडीला सुरुवात झालेली आहे. कालपर्यंत जे निकालाची वाट पाहत होते, ज्यांना असं वाटत होतं निकाल आपल्या बाजूने लागतोय की काय, आणि काही महाभाग 31ला सरकार पडणार, नवा मुख्यमंत्री येणार, 100%, 1000% जे सांगत होते त्यांचे तोंड आता बंद झाल्यामुळं आणि हा निकाल लागल्यामुळं ज्यांना यायचं होतं त्यांची दरवाजे आता खुली झालेली आहेत. लवकरच ते शिवसेनेत येतील. त्या सगळ्या प्रोसेस या 30 तारखेपर्यंत कंप्लीट होतील हे निश्चित आहे. जनता कुठं कशासाठी सज्ज झाली दिसेल ना लोकसभेला. आमच्या काही मूर्खपणामुळं गेल्या वेळेला MIMचा खासदार झाला. आज काहीही जरी झालं तर MIMचा खासदार या जिल्ह्याला राहणार नाही, शिवसेनेचा खासदार या जिल्ह्याला मिळेल. आणि हे सर्व लोक मतदार एकमतानं सर्व आपसातील मतभेद बाजूला ठेवून हे युतीला मतदान करतील आणि आमचा खासदार या ठिकाणी विजयी होईल. नाही, काल ज्या डॉक्टरांना ते रॉड जो ज्या डॉक्टरांच्या डोक्यात लागला, महिला डॉक्टरांच्या, ती दुर्दैवी घटना आहे. त्याचा निषेध आम्ही तर करतोय. मी कालच CPशी सुद्धा बोललेलो आहे. आणि कठोरातली कठोर गुंडगिरी हॉस्पिटलमध्ये चालणार नाही. तुमच्या वैयक्तिक भांडणं हॉस्पिटलच्या बाहेर, इतरांना त्रास होता कामा नये. आणि CPनी सुद्धा यांच्यावर अत्यंत कडक कारवाई, सगळं फुटेज CCTV फुटेज आहे, सर्व लोकांचे चेहरे दिसत आहेत, त्यांच्यावर वाटेल ती जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी करावी.
मी सुद्धा CMला आजच एअरपोर्टला भेटल्यानंतर त्यांना सुद्धा हा प्रकार सांगणार आहे आणि त्या गुंडाला कुणालाही माफ केलं जाणार नाही, हे तेवढं मात्र निश्चित आहे. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के नाम में तौसी के दिन के ज़िम्न में डॉक्टर अंबेडकर कॉलेज के मैदान पर रिपब्लिकन पार्टी अठवले ग्रुप के जलसे आम का एहतमाम किया गया है. इस जलसे आम में शिरकत की अपील शहर सदर नागराज गायकवाड़, जिला सदर विजय मगरे की जानिब से की गई है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 30व्या नामविस्तार दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जाहीर सभा होणार आहे. ही सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय या मैदानावर सायंकाळी 6 वाजता उद्या संपन्न होणार आहे. या जाहीर सभेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुरावजी कदम राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड साहेब, तसेच महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे साहेब, आमदार संजय शिरसाट साहेब, आमदार जयस्वाल साहेब हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच अनुषंगाने पक्षाचे नेते मिलिंद शेळके, दौलत खरात, किशोर थोरात, पप्पू कागदे, ब्रह्मानंद चव्हाण, भास्कर रोडे, जिल्हाध्यक्ष संजय चोकळ, जिल्हाध्यक्ष विजय मगरे हे सर्व मान्यवर या जाहीर सभेस प्रमुख उपस्थित राहणार आहेत आणि ही सभा भव्य दिव्य अशी होणार आहे. मी सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला, आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की उद्या सायंकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर 6 वाजता आपल्याला न चुकता या जाहीर सभेस हजर राहायचे आहे. फुलंब्री असेंबली हल्का इंतखाब में फुलंब्री शहर में उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना की जानिब से कानून साज असेंबली सदर राहुल नार्वेकर ने दिए गए फैसले की मजम्मत में फुलंब्री महात्मा फुले चौक पर नार्वेकर की तस्वीर को जूते मारकर एहतजाज किया गया. कानून साज असेंबली फुलंब्री हल्का इंतखाब में फुलंब्री शहर में उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना की जानिब से कानून साज असेंबली स्पीकर राहुल नार्वेकर ने दिए गए फैसले की मजम्मत में फुलंब्री में महात्मा फुले चौक में जूते मारो एहतजाज शिवसेना की जानिब से किया गया. इस तरह से इस मौके पर आम शहरी और तमाम शिवसैनिकों ने इस एहतजाज में हिस्सा लिया. हुकूमत और कानून साज सदर की शदीद अल्फाज में मजम्मत की गई. इस मौके पर फुलंब्री कानून साज तंजीम के सदर अक्षय खेड़कर, ताल्लुका चीफ सोमनाथ करपे, नायब ताल्लुका सदर अयूब पटेल, गोविंद लहाने, ताल्लुका युवा ऑफिसर राजू तायड़े, पुरुषोत्तम मोरे, रामदास सिसोदे, विशाल अड़ाव, शिवाजी राउत, बाबा शाह समेत ताल्लुके के शिव सैनिक कसीर तादाद में मौजूद थे. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़.
हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. Wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्च्या कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता, प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. वफ़े के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. लोकसभा में महायुति के अहम ओहदेदारों की अजीमुशान कॉन्फ्रेंस का एहतिमाम 14 जनवरी को किया गया है. इसकी इत्तला भारतीय जनता पार्टी और रुखा पार्टियों की जानिब से प्रेस कॉन्फ्रेंस में दी गई. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा महायुतीचा मेळावा हा तापडिया रंगमंदिर येथे सकाळी 10:30 वाजता होणार आहे. या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे 14 पक्ष आहेत, हे 14 घटक पक्ष हे एकत्र मिळून हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आम्ही उद्या घेणार आहोत. अशा प्रकारचे मेळावे पूर्ण महाराष्ट्रभर होत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये या मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार, सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, प्रदेशाचे पदाधिकारी या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये रामदासभाई आठवले साहेब, केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब, आम्ही दानवे साहेबांना पण निमंत्रित केलं आहे, दानवे साहेब, त्याच्यानंतर संदीपान भुमरे साहेब, अतुल सावे साहेब, अब्दुल सत्तार साहेब, सगळे आमदार, रमेश बोरनारे साहेब, संजय शिरसाट, सतीश चव्हाण, त्याच्यानंतर प्रदीपजी जयस्वाल साहेब, हे सगळे आमदार, सगळे जिल्हाध्यक्ष, सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. आणि या मेळाव्यामध्ये प्रमुख पदाधिकारी असल्यामुळे ही सगळी नेते मंडळी येणाऱ्या लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करून एकरूप होऊन आम्ही ह्या महायुतीला महाविजय देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील राहणार आहोत. स्वामी विवेकानंद की जयंती और राजमाता जिजाऊ की जयंती के दिन में शहर में मुख्तलिफ प्रोग्राम्स का एहतिमाम मुख्तलिफ पार्टियों, तंजीमों और इदारों की जानिब से किया गया था. तुम्ही आज खेळाडू आहात, पुढे चालून चांगल्या पदावर रुजू व्हाल, तसं तुमची सगळी क्रीडा शिक्षणाची कल्पना मला अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यांचा असा आट्टास होता की प्रत्येक माताला माझ्या हस्तेच पुरस्कार मिळाला पाहिजे. पण कार्यक्रमाची व्यस्तता असते सर, आणि वेळ देण्यात गेली असल्यामुळे मला ते फारसा वेळ तुम्हाला देता आला नाही. पण आपण सर्व मातांना बघून मला मनस्वी आनंद झालेला आहे. आणि ही गोष्ट कुठल्याही वैजापूर तालुक्यातील कानाकोपऱ्यातल्या आपण सगळ्या माता असल्या तरी आपल्या बाल्याच्या प्रगतीसाठी आपली तळमळ ही स्पष्टपणे दिसून येते. शत्रू राष्ट्राने आपल्या देशातल्या तरुणांना व्यसनाधीन करून टाकलेला आहे. तस्करी जोरात चालू आहे. तेव्हा या सगळ्याचा बंदोबस्त करणाऱ्या आणि त्यांना प्रेरित करणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि शिवछत्रपती यांची आपण सगळे वारस झाला पाहिजे. आणि हा समाज अत्यंत विज्ञाननिष्ठ, मानवतावादी, लोकशाहीवादी, सर्व धर्म, ज्याला आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणतो, असं हे उभं केलं पाहिजे. ही आपली ऐतिहासिक जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे. हे लक्षात घेऊन आपण आज या चौकामध्ये या राजमाता आणि विवेकानंद, स्वामीजी विवेकानंद यांना आदरांजली वाहतो आहे. ही लक्षात घेऊन ही प्रेरणा या भागामध्ये नव्हे तर संपूर्ण आत्ताच आपण अलीकडे या नगर
सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। मराठा रिजर्वेशन मुतालबे के लिए जिन्हें स्टडी नहीं है, ऐसे रहनुमा पैदा हो गए हैं। वजीर छगन भुजबल ने मनोज जरांगे पाटिल पर की तनकीद। बचकानापन ठाकरे ग्रुप कर रहा है, सदर जमहूरिया को मेमोरेंडम देने वाले ये कौन? संजय शिरसाट की उद्धव बाला साहेब ठाकरे ग्रुप पर तनकीद। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज, आवाज हर दिल की। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो। आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल।